नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना जालना जिल्ह्यामधील कोर्टामध्ये हजर करणार आहेत। तरी जालना जिल्ह्यामधील यांना काल म्हणजे 25 जुलै 2024 रोजी सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना बीड येथून जालन्यामध्ये यांना आणण्यात आले। ज्यामधूनच आपल्या जालना जिल्ह्याचे जे माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा विद्यमान आमदार घनसावंगी माननीय राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। ज्ञानदादा मल्टीस्टेटने लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांची जी फसवणूक केलेली आहे त्या संदर्भात पैसे परत मिळावे म्हणून जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन जे आहे ते राजेश भैया टोपे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे। ज्यामधूनच या धडक मोर्चासाठी लाखो जे ठेवीदार वर्ग आहे ते उद्या रस्त्यावर उतरणार आहे आणि जालना जिल्ह्यातील जे कलेक्टर होते, जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना हे निवेदन देणार आहे। ज्या निवेदनामध्ये त्यांचे ठेवीदारांचे पैसे कसे परत मिळवून देता येईल यासाठीचे हे निवेदन असणार आहे। आपल्याला ठेवीदार वर्गांना ही विनंती आहे की या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आपण राहायचं आहे आणि आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे यांना कोर्टामध्ये जेव्हा हजर करण्यात येईल तेव्हा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहून प्रत्येक ठेवीदार वर्गाचे ठेवीदाराचे पैसे परत कसे मिळवून देता येईल या संबंधित जे कोर्टाला त्यांचे आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे। ठेवीदार कुटुंबासह रस्त्यावर आणले, ठेवीदारांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले सुरेश कुटेंमुळे, ठेवीदारांच्या लेकरांचे शिक्षण पैशाअभावी थांबवले, तसेच ठेवीदारांच्या लेकी बाळांचे जे लग्न पैशाअभावी मोडले, ज्ञानदादामुळे हॉस्पिटलमध्ये मुर्दे पडले, शेतकरी ठेवीदारांच्या जे शेतकरी वर्ग आहे ठेवीदार वर्ग त्यांचे अनोतान नुकसान झाले, बाजारपेठेमध्ये सुद्धा ज्ञानदादामुळे आर्थिक मंदी आली। या ज्ञानदादा मल्टीस्टेटमध्ये बरेचसे जे आपले जनरल जे लोक होते, जे मध्यमवर्गीय लोक होते ते सर्व लोकांची यामध्ये ठेवी अडकलेले आहे। ज्यामध्ये आपल्या बरेचसे जे ठेवीदार वर्ग आहे त्यांचा मानसिक त्रास होत आहे, त्यांचे आर्थिक खच्चीकरण होत आहे। बरेचसे ठेवीदार वर्ग तर याच आशेवरती होते की ठेवीदारांना जे सुरेश कुटे यांनी जी तारीख दिलेली आहे त्या तारखेवरती सुरेश कुटे त्यांना पैसे देतील आणि त्यांचे जे रखडलेले काम आहे ते मार्गी लागतील। पण सुरेश कुटे यांना अटक झाल्याच्या नंतर आशेचा किरण या ठिकाणी कुठेही दिसत नाही, कारण सुरेश कुटे सुद्धा आता जेलमध्ये नेमकं राहिला विषय ठेवीदारांच्या पैशांचा, तो आपल्याला पैसे कसे परत मिळवून देता येईल या संबंधित आता राजेश भैया टोपे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी ठेवीदार वर्गांना एक आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या प्रयत्नात जर ठेवीदार वर्गांना त्यांची ठेवी परत मिळाल्या तर एक चांगलीच गोष्ट होणार आहे। यासाठी जे उद्याचं जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठेवीदार वर्गाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे हीच नम्र विनंती आहे।